असं म्हटलं जातं की शिक्षणात अपयशी झालेली माणसं व्यवसायात चांगलं नाव कमवतात। याचीच प्रचिती देणारा अनुभव आलाय औरंगाबाद जिल्ह्याच्या कुंभेफळ येथील तरुण शेतकरी अनिल गोजे यांच्याकडे पाहून। ते 10वी नापास झाले, मात्र या अपयशाने खचून न जाता त्यांनी आपला मार्ग शेतीकडे वळवला। त्यांच्याकडे आज 15 एकर शेती आहे, ज्या शेतीमध्ये ते सीताफळ, डाळिंब, पेरू अशा विविध फळबागांचे उत्पादन घेतात। मात्र बाजारात त्यांना भाव मिळत नाही, म्हणून आपण याच शेतमालावर प्रक्रिया करून उद्योग सुरू करावा अशी कल्पना त्यांना सुचली। बरेचसं मी नाशिकला फिरत होतो, तिकडे फिरायला जायचो, तिकडच्या शेतकऱ्यांना भेटायचो। त्यावेळेस वायनरी मला बघायला मिळाली। मलाही तिथून अशी माहिती मिळाली का आपल्या मराठवाड्यामध्ये वाईनची एकही फॅक्टरी नाही आहे। असं वाटलं की आपल्याकडे डाळिंब आहेत, सीताफळ आहेत, पेरू आहेत, याच्यापासूनही वाईन बनते, तर आपणही प्रोजेक्ट करावं। तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये हा प्रोजेक्ट तयार केला आहे? हो, तर शेतामध्ये। यासाठी तुम्ही समजा कच्चा माल कुठून घेतला? नाशिकवरूनच घेतलेला आहे, पण पुढे आम्ही डाळिंबापासून लवकरच वाईन तयार करणार आहेत। आपल्या समजा इथं काय काय सुविधा आहे? आपण स्वतः इथं तयार करता, त्यानंतर इथंच आउटलोड करता, तर आपली कशी एकूण सुविधा आहे इथं? आपण इथंच बनवतो आणि फॅक्टरीला एक शॉप दिलेलं आहे, त्या शॉपमधून काही डिस्काउंटवरती आपण कस्टमरला सेल करतो आणि कस्टमर आल्याच्या नंतर त्याला फ्री अगोदर टेस्टिंग दिलं जातं। तुम्ही स्वतःच एक हॉटेल बी पाठीमागत म्हणजे हे केलेलं, एक नैसर्गिक तयार केलेलं आहे? हो, आमचं कृषी पर्यटन बनवायचं, कृषी पर्यटन आणि त्याच्यातच हॉटेल असं बनवायचं चालू आहे। लवकरच ते पण चालू होईल। त्यामध्ये म्हणजे काय काय तुमचं याच्यासोबत काय काय असणार आहे? जेवण असणार आहेत आणि एक थोड्या दिवसात आता हुरडा तयार होईल। हुरडा मोठ्या प्रमाणात पेरलेला आहे, तो हुरडा पार्टीचं पण नियोजन आहे। हुरडा पार्टी पण इथं राहील। त्याच्याबरोबर एक पॅकेज दिला जाईल का एक वाईन, जेवण आणि हुरडा असं ते पॅकेज असेल। आता ही मराठवाड्यातील पहिली वायनरी ठरल्याचं बोललं जात आहे। कशी वाटली तुम्हाला अनिल गोजे यांची यशोगाथा? आम्हाला कमेंट करून कळवा।